नमस्कार मित्रांनो, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे कर्ज सहजपणे मिटवू शकता। मित्रांनो, अनेकदा असे दिसून येते की कर्ज घेणे खूप सोपे असते, परंतु ते फेडणे खूप कठीण असते। कधीकधी ते फेडण्यासाठी लोकांना आयुष्यभर कष्ट करावे लागतात, पण तरीही ते परतफेड करू शकत नाहीत। म्हणूनच कर्ज ही अशी गोष्ट आहे जी नेहमी काळजीपूर्वक विचार करून घेतली पाहिजे। आणि जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि आता ते कसे फेडता येईल असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहे जे लक्षात ठेवून तुम्ही तुमचे कर्ज सहजपणे दूर करू शकता। चला तर मग पाहूया की तुम्ही काय करू शकता। नंबर 1, तुम्ही तुमच्या सर्व कर्जाची यादी तयार करा। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सर्व कर्जाची यादी तयार करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण असे केल्याने तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला कोणते कर्ज फेडायचे आहे आणि त्यावर तुम्हाला किती व्याज द्यायचे आहे। यासोबतच या लिस्टमध्ये हे देखील लिहा की या कर्जाच्या बदल्यात दर महिन्याला किमान किती पैसे भरावे लागतील, तसेच पैसे भरण्याची तारीख देखील नोंदवा। मित्रांनो, हे सर्व करणे खूप गरजेचे आहे। तुमच्या मनात या सर्व गोष्टी असतील, पण जर तुम्ही ते कुठेतरी नीट लिहिलं तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल की तुम्हाला कर्जाची परतफेड केव्हा करायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही पुढील नियोजन देखील करू शकता। त्यामुळे नियोजन करण्यात मदत देखील होईल। तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत यादी बनवली नसेल तर मग आजच यादी बनवा, कारण हे केल्याने तुम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकू शकाल। नंबर 2, बजेट बनवा। मित्रांनो, रेकॉर्ड बनवल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे मासिक बजेट तयार केले पाहिजे, कारण पैशाच्या संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी बजेट सर्वात प्रभावी मानले जाते। या बजेटमध्ये तुम्हाला तुमचे मासिक उत्पन्न लिहायचे आहे। तुम्ही दर महिन्याला किती खर्च करता व किती कमवता आणि ते कसे कमवता आणि ते पैसे तुम्हाला कुठून मिळतात हे सुद्धा लिहायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमचा खर्चही त्यात लिहायचा आहे आणि या खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रत्येक महिन्याला किती पैसे द्यावे लागतील हे सुद्धा समाविष्ट करावे लागेल। असे केल्याने तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दर महिना किती पैसे द्यावे लागतील याची कल्पना येईल, कारण जर तुम्ही परतफेड सुरू केली नाही तर वेळेनुसार व्याज वाढतच जाईल आणि या सर्व गोष्टींमध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा खराब होईल। म्हणूनच बजेट न बनवणे, पैसे अजिबात जमा न केल्याने तुमचे अधिक नुकसान होऊ शकते। त्यामुळे ही गोष्ट लवकर समजून घेऊन तुम्ही तुमचे सर्व कर्ज फेडण्याचा व ते संपवण्याचा विचार केला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, तुमचे मंथली बजेट जरूर बनवा व बजेट बनवल्यानंतर दर महिन्याला तुम्ही सहज पैसे वाचू शकाल, कर्ज फेडू शकाल। जेव्हा तुम्ही त्याचा खर्चामध्ये समाविष्ट कराल तेव्हा तुम्हाला दर महिन्याला पैसे वाचवावे लागतील। जर तुमचे उत्पन्न इतके नसेल की तुम्ही कर्ज फेडण्यास दरमहा पैसे बाजूला ठेवू शकत नाही तर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवावे लागेल। म्हणूनच आजच तुमचे मंथली बजेट बनवा। नंबर 3, अनावश्यक खर्च करू नका। मित्रांनो, फालतू खर्च ही अशी सवय आहे जी बहुतेक लोकांमध्ये दिसून येते। आजकाल बहुतेक लोक अशा गोष्टीचा विचार न करता आपले सर्व पैसे खर्च करतात ज्याची त्यांना गरजही नसते। बऱ्याचदा लोक दुसऱ्यांकडे पाहून त्यांच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतात व त्यामुळे त्यांचा फालतू खर्च होतो। जेव्हा लोकांकडे जास्त पैसा असतो तेव्हा ते वाचवण्याऐवजी ते खर्च करतात आणि नंतर त्यांच्याकडे पैसे शिल्लक नसल्यास त्यांना त्याचा पश्चाताप होतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो। जर तुम्ही हे करत असाल तर लक्षात ठेवा, अनावश्यक खर्च करू नका। पैशाचा वापर करून फक्त आवश्यक गोष्टीसाठी करा, फालतू खर्चासाठी नाही। आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या वाईट काळात ते उपयोगी पडतील। जर तुम्ही पैशाचा वापर अशा हुशारीने केला नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा की पुढे जाऊन तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्की करावा लागेल। जेव्हा तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करत असता तेव्हा तुम्ही कमीत कमी पैशात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड सहज करता येईल। परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकत नाही तोपर्यंत फालतू खर्च अजिबात करू नये। नंबर 4, नवीन कर्ज घेणे टाळा आणि क्रेडिट कार्ड अजिबात वापरू नका। मित्रांनो, तुम्हाला हेही लक्षात ठेवावे लागेल की जोपर्यंत तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरे कर्ज अजिबात घ्यायचे नाही किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचारही करायचा नाही। मित्रांनो, ही पण एक चूक जे लोकांना श्रीमंत लोकांना गरीब बनवू शकते। जसे की तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले असेल तर ते तुमचे आर्थिक नियोजन खराब करू शकते, कारण क्रेडिट कार्ड हे सर्वात वाईट कर्जांपैकी एक मानले जाते। काही बँका क्रेडिट कार्ड फ्रीमध्ये देतात। अनेकदा क्रेडिट कार्ड वरून शॉपिंग केल्यावर डिस्काउंट सुद्धा मिळते, म्हणून बरेचदा लोक जास्त खर्च करतात। जेव्हा त्यांना त्याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो। बँका क्रेडिट कार्ड पेमेंटवर एक्स्ट्रा चार्ज सुद्धा लावतात। त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले असेल तर ते कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही तुमचे पैसे भरण्यास उशीर केला तर त्यावर अतिरिक्त शुल्क देखील आकारले जातील आणि तुमचे कर्ज वाढेल आणि तुम्ही प्रायव्हेट लोन नाही घेतले तर चांगलेच होईल, कारण त्यावर इंटरेस्ट रेट खूप जास्त असतो, त्यामुळे परतफेड करणे खूप कठीण जाईल।
त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की जुने कर्ज फेडल्याशिवाय नवीन कर्ज घेऊ नका आणि क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करू नका. पेमेंट करण्यासाठी नेहमी कॅश वापरा. मित्रांनो, ही पद्धत अवलंबून सुद्धा तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता. कारण तुम्ही कुठे खर्च करत आहात, किती पैसे वाचवले आहेत हे तुम्हाला कळेल आणि असे केल्याने जेवढे पैसे वाचतील त्यावरून तुम्ही कर्जाची परतफेडसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आजपासून सर्व पेमेंट कॅशने करण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी लक्षात ठेवा, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे कर्ज सहज फेडू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच वापरा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून तुमचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा मित्रांनो. आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.